नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इस्लाम धर्माने नेहमीच जगाला शांती व सद्भावनेचा संदेश दिला आहे, खासदार हुसेन दलवाई यांचं प्रतिपादन. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येत्या वर्षभरात सुव्यवस्थित करून खेळाडूंना सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देणार, आमदार उदय सामंत यांची ग्वाही. हजरत मोहम्मद पैगंबरांचा मानवतावाद आज सर्वांनाच प्रेरणादायी, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी केलं आवाहन. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांततेत करण्यात आली साजरी. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. इस्लाम धर्मानं नेहमीच शांती आणि सद्भावनेचा जगाला संदेश दिला असल्याचं प्रतिपादन खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरी येथील मेस्त्री हायस्कूल येथे आयोजित ईद ए मिलादच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. आणि पैगंबरांनी सांगितलेला जो मार्ग आहे, त्यांनी दिलेला जो संदेश आहे, त्या संदेशाच्या बरोबर आपण चाललो तर मला वाटतं आपले प्रश्न हे अधिक चांगल्या रीतीने सुटतील. त्यांनी सांगितलेली आपली सादगी, सादर राहा असं आहे. नंतरच्या काळामध्ये ते त्यांच्या हातामध्ये सर्व राज्य आलं, पण राजासाठी ते राहिले नाही, मुसल्ल्यावरच झोपले. तितकंच त्याला पुढे असायचं. त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या काम करून ते मिळवायचे, राज्याचा पैसा खर्च केला नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण प्रचंड मोठ्या अशा आमची लग्न करतो, त्याच्यात खूप खर्च करतो. आपण अनेक गोष्टीवर खूप खर्च करतो. तो खर्च करण्याऐवजी गरीब मुलांना शिकवणाऱ्या संस्थांना तो पैसा कसा जाईल, जकात सुद्धा अशा रीतीची कशी जाईल. कारण जकातीच्या संबंधामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की जकात अशा माणसाला द्या की तो पुढच्या वर्षी दुसऱ्याला जकात देईल. हा केवढा मोठा विचार आहे. उगाच मला आपले जन्नतचे दरवाजे खुले व्हावेत म्हणून मी कुणालाही पैसे दिले, जकात दिली, त्याला जकात म्हणता येणार नाही. किती माणसांचं आयुष्य तुम्ही उभं करता. आणि हे करत असताना असं आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पहिला घास घेताना उजव्या बाजूला बघा, 40 घरामध्ये कोणी उपाशी नाही हे बघा. डाव्या बाजूला बघा, 40 घरामध्ये कोणी उपाशी नाही हे बघा. आणि नंतर तुम्ही आपलं जेवण घ्या. हाफिज मेहबूब ठाकूर यांच्या कुराण पठणानं BAD नाईक हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या हमदनं आणि दानिश मुंशी यांच्या नातनं मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भी तेरा है सूरज
लिमरास एज्युकेशन वेलफेअर अँड मेडिकल ट्रस्ट रत्नागिरीचे उपाध्यक्ष अलिमिया काझी यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश सांगितला आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला। आज पूरे आलम में खुशी मनाई जा रही है। आप सबको मालूम होगा, जिसने प्यार, अमन, शांति, अमन, मानवतावाद का संदेश दिया वो हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जन्मदिन है। दोस्तों, पूरी दुनिया में बड़े धूम से मचाया जा रहा है। हमने भी चाहा क्यों न इस मुबारक दिन पर एक प्रोग्राम करके कुछ मेहमानों को बुला के उनको ये बता दे कि हमारे नबी ने, हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर ने हमेशा पूरे आलम को, पूरी दुनिया को शांति और मानवतावाद का संदेश दिया है और आज उनका जन्मदिन है। दोस्तों, इस मुबारक मौके पर हमने कुछ समाज में अच्छा काम करने वाले जानी मानी हस्तियों का हमने लाइफ टाइम अचीवमेंट जीवन गौरव पुरस्कार देने का ठहरा हुआ है। उनका सत्कार यहाँ पर आप सबके सामने मेहमानों के हाथों होगा। उसके बाद में कई आज जो इलेक्टेड मेंबर है, नगर सेवक है, हमारे कुछ मेहमान जो हमको बुलाए उनका सत्कार होगा। तो सबसे पहले आज यहाँ पर इस प्रोग्राम की जिम्मेदारी संभालते हुए आए हुए चंद मेहमानों का हम सत्कार करेंगे और उसके बाद में हम बाकी सब लोगों का सत्कार कर लेंगे। तो आपको मैंने बता दिया कि हमने जो लिमरास एजुकेशन वेलफेयर ट्रस्ट जो हमने निकाली हुई है, उसका मकसद ये है कि समाज में अच्छे काम करना, हिंदू मुस्लिम एकता आबादी रखना और जितना हो सके एक दूसरे को जोड़ने का काम करना। जो हमारे नबी ने मानवतावाद का संदेश दिया था, अमन का, शांति का, प्यार का संदेश दिया था, उस संदेश को पूरी दुनिया जानती है। और आज के इस दौर में, आज के इस माहौल में हमारे आका की मानवतावाद की दुनिया को जरूरत है। सिर्फ हमें नहीं, पूरे आलम को आज शांति की जरूरत है। आपको मालूम होगा कि पूरे आज आलम में अशांति फैली हुई है और ऐसे वक्त में हमारे नबी का पैगाम, हमारे नबी का अमन और शांति का पैगाम पूरे आलम के लिए आज वाकई जरूरत है उसको। लिमरास ट्रस्ट तर्फे यंदा प्रथमच देण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराचं वितरण जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते हाजी अब्दुल रज्जाक कालसेकर, पैगंबरवासी मुमताज परकार, पैगंबरवासी सईदा नाईक, खासदार हुसेन दलवाई, उद्योजक रफिक नाईक, उद्योजक नजीर नाईक, शिक्षण तज्ञ हमीद मेस्त्री, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू रियाज अकबर अली यांना देण्यात आला। हाजी अब्दुल रज्जाक कालसेकर यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी शकील मजगावकर, पैगंबरवासी मुमताज परकार यांच्यातर्फे मनसूर काझी, पैगंबरवासी सईदा नाईक यांच्या वतीनं त्यांचे पती व प्रसिद्ध उद्योजक मोहम्मद सिद्दीक नाईक यांनी, तर हमीद मेस्त्री यांचे चिरंजीव जाहीर मेस्त्री यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला।
कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, खासदार हुसेन दलवाई, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे मॅनेजर बाळासाहेब निकम, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांचा शकील मजगावकर, अलिमिया काझी, रज्जाक काझी, साबीर मजगावकर आदींच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर व पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देत आज खऱ्या अर्थानं सर्वांनाच पैगंबरांनी दाखवलेल्या मानवतावादाची आवश्यकता असल्याचं सांगितलं। लोगों ने आज इतने सारे संदेश हमको आज दिए और अल्टीमेटली प्रॉफिट मोहम्मद का जो भी संदेश था हम सब उसको आगे लेके जाएं और जो एक मैसेज है शांतता का, ब्रदरहुड का और एक मानवता का, वो हम सब आगे लेके जाएं और एक पीसफुल रत्नागिरी और पीसफुल राष्ट्र का निर्माण हम सब यहाँ करें। थैंक यू। ईद मिलादुन नबी आहे, पैगंबर महोदयांचे जन्मदिन, त्यांची जयंती आहे। या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे जे पण टीचिंग्स आहेत ते शांती मानवतावादचे त्यांचे जे कॉल आहेत आम्ही सर्वांनी त्यांच्या खऱ्या अर्थाने पालन करायचे असं मी आशा करतो। तसेच आज ये जो मिस्त्री स्कूल में जो फंक्शन चल रहा है, एक शिक्षण देने का जो काम कर रहे हैं स्कूल, शिक्षण में कुछ भी हो सकता है, जीवन शिक्षण हो सकते हैं, खऱ्या अर्थाने जे स्कूल एजुकेशन हो सकते हैं। आता मोहम्मद पैगंबर इतर टीचिंग से शिक्षण हो सकते हैं, पर शिक्षण तो होना चाहिए। ऐसे शिक्षण का नानाजन करणारे संस्था आहे त्याला पण मी शुभेच्छा देतो आणि परत सर्वांना ईद मिलाद नबीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले KTVचे संचालक रज्जाक काझी, उद्योजक अक्रम नाकवा, शफी काझी, बाजारपेठ मुस्लिम जमातचे अध्यक्ष शकील मुर्तुजा, मुफ्ती तौफिक सारंग, नगरसेवक निमेश नायर, नगरसेवक सुहेल मुकादम, नगरसेविका सौ रशिदा गोदळ, सौ फराक पावसकर, सुहेल साखरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष रशीद साखरकर, पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर, सामाजिक कार्यकर्ते अली काझी, इब्राहिम दलवाई, माजी नगरसेवक जावेद ठाकूर, राजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हनीफ काझी आदींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक खासदार हुसेन दलवाई, सौ ऐमन मजगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। लिमरास एज्युकेशन वेलफेअर अँड मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व KTVचे वृत्त संपादक
अलिमिया काझी यांची कोकण रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या। मी आता जीवन गौरव पुरस्काराने सर्व सन्मानित झालेले आदरणीय हुसेन दरवाई साहेब असतील, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब असतील, आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब असतील, आदरणीय नाईक कुटुंबाचे सर्व नजीर शेख असतील, रफिक शेख असतील, मोहम्मद सिद्दीकी असतील किंवा डॉक्टर पैगंबरवासी मुमताज परकार मॅडम असतील, सईदा मॅडम असतील, या सगळ्यांच्या कुटुंबियांना एक चांगल्या प्रकारचं धैर्य आरोग्य देतो आणि आजच्या या शुभदिनी अशीच जनतेच्या सेवेत आपण कार्यरत राहा असं शुभेच्छा देतो। जमलेल्या सर्व तमाम मुस्लिम बंधू भगिनींना, लोकप्रतिनिधींना आजच्या या शुभदिनी धन्यवाद देतो। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शकील मजगावकर, अलिमिया काझी, रज्जाक काझी, शब्बीर वस्ता, साबीर मजगावकर, इर्शाद काझी, मेस्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक इक्बाल हुनेरकर, मनसूर काझी आदींनी खूप प्रयत्न केले। अजिजा दाऊद नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक सिराज मोमीन यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। हिंदू भी पले, मुस्लिम भी पले, जीने का मजा तो तब आए, जमजम भी रहे, गंगा भी रहे, जमजम भी रहे, गंगा भी रहे। मुफ्ती तौफिक सारंग यांनी हजरत मोहम्मद पैगंबरांची शिकवण, प्रेम, करुणा, शांती, मानवतावाद या विषयावर आपले मौलिक विचार व्यक्त केले। ये बात तय है कि अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इसी महीने में इस्लामी और हिजरी तारीख के एतबार से रबीउल अव्वल के महीने में पैदा हुए, इस दुनिया में तशरीफ लाए। और ये बात भी मुतय्यन है कि आपके पैदा होने का दिन मंडे का दिन था, पीर का दिन था, जैसे कि आज पीर का दिन है। लेकिन डेट कौन सी थी, तारीख कौन सी थी, इसके बारे में स्कॉलर्स के अलग अलग ओपिनियन है, अलग अलग राय हैं। तो बहरहाल लेकिन ये बात तय है कि पीर के दिन और रबीउल अव्वल के महीने में जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस दुनिया में तशरीफ लाए। ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर दिनानिमित्त रत्नागिरी आणि शहर परिसरात मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात आला होता। दरम्यान रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात पैगंबर जयंती विविध कार्यक्रम आणि जुलूस काढून उत्साहानं व शांततेत साजरी करण्यात आली। बच्चे लोग चलो, चारों पीछे चलो। ईद ए मिलादच्या कार्यक्रमाला काँग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे सर्वश्री प्रतापराव सावंत देसाई, दीपक राऊत, सीताराम पाटील, पत्रकार किशोर मोरे, संदीप डोंगरे, संजय वैशंपायन, निसार राजपूरकर, अलाउद्दीन साखरकर, नगरसेवक संजय साळवी, शिवसेना शहर संघटक बिपिन बंदरकर, रफिक मेमन, अशफाक नाईक, ॲडव्होकेट शम्मी पडवेकर, पत्रकार मुश्ताक खान, मौलाना शुकुर खान, सईद मुकादम, सिकंदर मुजावर, हुसेन फोंडू, सिराज मुजावर, नासिर काझी, अजिम कोतवडेकर, डॉक्टर अबू काझी, डॉक्टर आसिफ पागारकर, शौकत काझी, शमशूद काझी यांच्यासह रत्नागिरी शहर परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेस्त्री हायस्कूलची विद्यार्थिनी नूर तैबा हिच्या नात गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली। येत्या वर्षभरात रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे असलेला
प्रसिद्ध छत्रपती शिवाजी स्टेडियम सुव्यवस्थित करून खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार उदय सामंत यांनी दिली आहे। परंतु आज ही सगळी जबाबदारी 1 वर्षामध्ये रत्नागिरी नगरपालिकेची आहे की रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमला एक चांगले दिवस दाखवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि बसलेल्या सगळ्याच रत्नागिरीतल्या नागरिकांना माझ्या दृष्टीने आज नागरिक म्हणून मी सांगतो की 1 वर्षाच्या आत छत्रपती शिवाजी स्टेडियमचं रूपटं आपल्याला पालिटलं दिसेल। अतिशय चांगल्या पद्धतीने संघटित चांगली तर क्रिकेट मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार उदय सामंत, नवनिर्वाचित नगरसेवक राजेश सावंत, प्रसिद्ध उद्योजक रफिक शेख नाईक, नगरसेवक राजन शेटे, आसावरी शेटे, पत्रकार अलिमिया काझी, शकील मजगावकर, रमेश कसबेकर, राकेश चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंतराव करमरकर आदींचं पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। प्रतिष्ठानचे सल्लागार सुधाकर सावंत यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। त्या स्पर्धा आज या ठिकाणी घेण्यात येत आहे। उद्देश एवढाच की शालेय मुलांचा क्रिकेटला वाव मिळाला, शालेय मुलांच्या या क्रीडागुणांना वाव मिळावा। आणि ज्याप्रमाणे आम्ही म्हणतो गावस्करजी, तेंडुलकर हे कोकणातले असले परंतु ते मुंबईत राहून पुढे आले। कोकणातले मला वाटतं कद्रेकर एक पुढे आले होते खेळाडू, परंतु ही जी मुलं आमची बसले कोकणातली विराट कोहली व्हायला पाहिजे, सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे, गावस्कर व्हायला पाहिजे। या दृष्टीने या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी मंगलमूर्ती प्रतिष्ठानने हा कार्यक्रम इथे आयोजित केला। या रत्नागिरीतील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय उद्योजक रफिक शेख नाईक यांनी आपले वडील पैगंबरवासी एम.डी. नाईक यांच्या स्मरणार्थ श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानला ₹51,000च्या देणगीचा धनादेश आमदार उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केला। नवनिर्वाचित नगरसेवक राजेश सावंत यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरावस्थेचा पाढा वाचत नगरपालिकेवर खरपूस टीका केली आणि आता आम्ही वचन दिल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित करून दाखवूच असं सांगितलं। मी सर्वांनी आमदार साहेबांना एक विनंती करेन की अनेक वर्ष मी क्रिकेटपटू म्हणून किंवा खेळाडू म्हणून माझी अनेक मागण्या होत्या। आज त्या सभागृहामध्ये जाताना त्या मागण्या मी मांडणारच आहे, परंतु आपल्याला पाठिंबा द्यायला आवश्यक आहे। कारण या स्टेडियममध्ये आतमध्ये एवढ्या जागा उपलब्ध आहेत, परंतु क्रिकेट असोसिएशन असेल किंवा इतर काही असोसिएशन्स असतील यांना मात्र कार्यालय उपलब्ध नाहीत। या स्टेडियमची दुरावस्था या स्टेडियममध्ये मेंटेनन्स नसल्यामुळे झाली, परंतु याकरता आपण स्वतः यावर पुढाकार घ्यावा आणि या ठिकाणी असलेल्या सगळ्या असोसिएशन्स असतील किंवा मी तर म्हणेन मंगलमूर्ती प्रतिष्ठानसारखी संस्था असेल, या ज्या संस्था कार्यरत आहेत त्यांच्याकरता या उपलब्ध असलेल्या खोल्या या आपण उपलब्ध करून द्याव्यात। यावेळी रत्नागिरीतील उद्योजक मुकेश गुप्ता यांना देश पातळीवर मिळालेल्या पुरस्कारानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला। श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान आयोजित टाइम्स मॉल व कैलासवासी शिरीष जैतपाल यांच्या पत्नी अनघा जैतपाल यांनी प्रायोजित केलेल्या आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आमदार उदय सामंत, रफिक शेख नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। प्रसिद्ध क्रिकेटपटू दीपक देसाई यांनी आपले विचार व्यक्त करताना मागील आठवणींना उजाळा दिला आणि
या स्पर्धेचं महत्त्व विशद केलं. 97-98-99 साली मी उल्हासराव गोसाळकरांकडे माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडे कल्पना मांडली होती की जसं मुंबईला टाइमशीट स्पर्धा असते त्याचप्रमाणे रत्नागिरीत आपण टाइमशीट स्पर्धा भरूया. आणि सलग 3 वर्षाची स्पर्धा मी घेतली आणि त्या निमित्ताने मुंबईतील, महाराष्ट्रातील आणि बडोदा, सौराष्ट्र येथले खेळाडू इथे येऊन खेळून गेले होते. त्या स्पर्धेने एवढा उच्चांक साधला होता की प्रत्येक वर्षी मुंबईकरांचे फोन यायचे की स्पर्धा का नाही भरवत. त्यानंतर अनेक ट्रॉफीज आम्ही भरवल्या. यावेळी राजेंद्र नेरकर, दीपक राऊत, सुनील नलावडे, सीताराम पाटील, अण्णा लिमये, प्रतापराव सावंतदेसाई, लाल्या खातू, दीपक मोरे, प्रदीप साळवी, दादा लोगडे, SB खेडेकर, बबन आंबेकर, राजू भाटलेकर, रामजी भानुशाली, ॲडव्होकेट विनय आंबुलकर, संतोष रेडीज, शेरू सावंत, संजय वैशंपायन, क्रिकेटर बाळू साळवी, विनायक हातकमकर, दिनेश सावंत आदी क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. इस्लाम धर्माने नेहमीच जगाला शांती व सद्भावनेचा संदेश दिला आहे, खासदार हुसेन दलवाई यांचं प्रतिपादन. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येत्या वर्षभरात सुव्यवस्थित करून खेळाडूंना सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देणार, आमदार उदय सामंत यांची ग्वाही. हजरत मोहम्मद पैगंबरांचा मानवतावाद आज सर्वांनाच प्रेरणादायी, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी केलं आवाहन. आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात ईद-ए-मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांततेत करण्यात आली साजरी. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.